नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी राज्यशास्त्र पाठ 4 सामाजिक व राजकीय चळवळी. या आधीच्या काही पाठांमध्ये आपण संविधानाबद्दल ओळख करून घेतली होती. त्याच्यानंतर आपण निवडणूक प्रक्रिया पाहिलं आणि त्याच्यानंतर राजकीय पक्ष हा पाठ देखील पाहिला होता आणि त्या पाठामध्ये आपण विविध राजकीय पक्षांची माहिती देखील जाणून घेतली होती. आणि आपण हे सुद्धा पाहिलं होतं की राजकीय पक्ष हे देखील एक सामाजिक संघटनाच असते. मग आज आपण सामाजिक आणि राजकीय चळवळी यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता चळवळी म्हणजे काय? तर चळवळी ही एक अशा प्रकारची गोष्ट असते की एखादी कुठली तरी कृती करण्यासाठी किंवा एखादं काहीतरी निर्णय घेण्यासाठी सरकारवरती दबाव आणण्याचं काम चळवळींमार्फत केलं जातं. मग हा दबाव एकटी व्यक्ती आणत नाही, तर हा सरकारवरती दबाव पडावा यासाठी खूप व्यक्ती एकत्र येतात. त्यांचा एक समूह असतो आणि हा समूह त्या एका पर्टिक्युलर मुद्द्यावरती चळवळ करतो. मग आता ही चळवळ करत असताना चळवळीमध्ये सातत्य असायला पाहिजे. आता सातत्य का? तर एखादी चळवळ जर आपण सुरू केली तर लगेचच शासन त्याच्याकडे लक्ष देईल किंवा लगेचच शासन त्याची दखल घेईल असं काही नसतं. मग त्यासाठी चळवळी या सातत्यपूर्ण कराव्या लागतात, सातत्याने कराव्या लागतात. त्याचबरोबर चळवळी कृतिशील असतात आणि त्याला एक खंबीर असं नेतृत्व चळवळीला असायला पाहिजे. कारण आपण पाहतो की अनेक चळवळी असतात, पण काही ठिकाणी चळवळीला खंबीर असं नेतृत्व मिळत नाही आणि मग पुढे त्या चळवळीमध्ये फूट पडते, चळवळी विखुरल्या जातात, हो की नाही? सो मग त्यासाठी चळवळीमध्ये ज्या कुठल्या पर्टिक्युलर विषयावरती ती चळवळ आहे तर त्या विषयाची जाण असणारा एक खंबीर नेतृत्व त्या चळवळीला असायला पाहिजे. जसे की आपण पाहतो मराठा आरक्षण आंदोलन हे पण एक प्रकारची चळवळच आहे. मग ती चळवळ काय एकटी व्यक्ती करते का? तर नाही. त्या विचाराशी सहमत असणारे अनेक व्यक्ती त्या चळवळीमध्ये आहेत. म्हणजे एक समूह आहे, बरोबर, एक सामूहिक कृती आहे. तर मग ती झाली चळवळ. तर अशा प्रकारेच अनेक चळवळी असतात. शेतकरी चळवळ असते, कामगार चळवळ असते. त्याचबरोबर अजून एक चळवळ झाली होती नमामि गंगे. तर ते कशाबद्दल होतं? तर गंगेचं पाणी शुद्ध करण्यासाठी, म्हणजे स्वच्छ करण्यासाठी. कारण आपण पाहतो की गंगा नदीमध्ये किती घाण वगैरे टाकली जाते किंवा सांडपाणी वगैरे पण काही प्रमाणामध्ये सोडलं जातं, निर्माल्य वगैरे टाकलं जातं. मग त्यामुळे ते पाणी अशुद्ध होतं आणि हेच अशुद्ध पाणी परत आजूबाजूच्या भागांमध्ये गेल्यामुळे तिथली जी काही चांगली सजीव सृष्टी आहे तर त्याच्यावरती त्याचा इफेक्ट पडतो, बॅड इफेक्ट पडतो. परत जे जलचर आहेत त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतो. मग यासाठी या सगळ्या प्रश्नाची दखल घेऊन नमामि गंगे चळवळ सुरू करण्यात आलेली होती. मग त्या विचाराशी, नमामि गंगे म्हणजे गंगा शुद्ध व्हायला पाहिजे, गंगा स्वच्छ व्हायला पाहिजे, या विचाराशी किंवा या विषयाशी जे लोक सहमत आहेत ते सगळे त्या चळवळीमध्ये येतात आणि मग एक सामूहिक कृतीतून ही चळवळ तयार होते. ओके, तर अशा पद्धतीने चळवळ म्हणजे काय तुम्हाला समजलं असेलच. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या पाठाला. आता या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये तुम्ही अनेक बातम्या वाचतात, तर त्याचप्रमाणे इथेही आपण एक बातमी सुरुवातीलाच पाहणार आहोत. तर बातमी कशाशी निगडीत आहे ते आपण आधी पाहूया. बातमी आहे बालविवाह विरोधी या चळवळीशी. बालविवाह विरोधीच्या चळवळीला बरेच यश आले असून बालविवाहाच्या प्रमाणात सुमारे 50% घट झालेली आहे. आता बालविवाह म्हणजे काय हे तुम्हा सर्वांना माहिती आहेच. म्हणजे जसं की पूर्वीच्या काळी खूप लहान लहान मुलांची लग्न लावून दिली जायची. 9-10 वर्षाची मुलगी आणि मोस्टली 10 ते 14 वर्षामधला असणारा मुलगा यांची लग्न लावून दिली जायची. मग त्या काळामध्ये त्यांचं शिकण्याचं वय असायचं, खेळण्याचं वय असायचं, बागडण्याचं वय असायचं आणि त्या काळातच त्यांच्या अंगावरती संसाराच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जायच्या. मग हे सगळं चुकीचं होतं. म्हणून आता आपल्या शासनाने, स्वतंत्र भारताने काय सांगितलेलं आहे की एक पर्टिक्युलर एज ठरवलेला आहे, मॅरेज एज ठरवलेला आहे की त्याच्यानंतरच त्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न व्हायला पाहिजे. जसे की मुलांसाठी अबो 21 इयर्स साधारणतः आहे आणि मुलींसाठी अबो 18 इयर्स आहे. ओके, मग हे वर्ष का निश्चित केलं असेल? तर त्या काळामध्ये मुली किंवा मुलं हे एका फिजिकली किंवा मेंटली स्ट्रॉंग होतात आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यावरती आलेल्या जबाबदारी ते पेलू शकतात. म्हणून एक पर्टिक्युलर एज ठरवलेलं आहे. पण त्याच्या आधी जर कुणाचं लग्न लावून दिलं जात असेल तर ते येतं बालविवाहामध्ये. मग हे बालविवाह व्हायला नाही पाहिजेत, तर यासाठी चळवळ सुरू करण्यात आलेली होती. आणि मुख्य म्हणजे त्या चळवळीला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे आणि 50% बालविवाहामध्ये घट झालेली आहे.
घट म्हणजे काय, आता जितके बालविवाह व्हायचे म्हणजे जितकी संख्या होती एक ॲव्हरेज होतं त्याच्यामध्ये 50% कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारे बालविवाह विरोधीच्या चळवळीला यश आलेलं आहे आणि या चळवळीतील कार्यकर्त्यांनी खूप सजगपणे काम केलेलं आहे. म्हणजे या चळवळीमध्ये जे काही कार्यकर्ते होते, जो काही समूह होता, तर त्यांनी खूप कृतिशील पद्धतीने ही चळवळ चालवली होती आणि त्याच्यामुळे त्या चळवळीला यश आलेलं आहे. त्यानंतर दुसरी चळवळ आहे हुंडा विरोधी चळवळ. हुंडा म्हणजे काय हे पण तुम्हा सर्वांना माहिती आहे. ओके, सो हुंडा विरोधी चळवळीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना मदत केली. मग बालविवाह विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती. मग हुंडा विरोधी चळवळीचे जे काही कार्यकर्ते होते त्यांनी पण या चळवळीला मदत केली होती. मग याच परिसरात आता कुपोषणाविरोधी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. आता कुपोषण म्हणजे काय, मालन्यूट्रिशन म्हणजे गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे अनेक लोकांना, अनेक लहान लहान मुलांना खायला जेवण मिळत नाही, 2 वेळेचं जेवण मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते कुपोषित राहतात. आणि आपल्या भारताचं भविष्य असं जर कुपोषित राहिलं तर भारतावर येणारी संकटं कोण झेलणार. मग त्यासाठी भारताचं भविष्य सजग असायला पाहिजे, सुदृढ असायला पाहिजे, स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि तरच आपल्या देशाची प्रगती होईल. मग यासाठी कुपोषण हटवलं गेलं पाहिजे. म्हणूनच कुपोषण विरोधी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. कारण गरिबी, कुपोषण या आणखी दखल घेण्यायोग्य समस्या आहेत. कारण गरिबी जर असेल तर अर्थातच त्या ठिकाणी खायला जेवण वगैरे नसणार, पोषणयुक्त आहार नसणार आणि नक्कीच तिथे कुपोषणाची समस्या निर्माण होणार आहे. म्हणून गरिबी आणि कुपोषण या दोन्ही गोष्टी दखल घेण्यायोग्य आहेत. त्याच्यानंतर खाली आपल्याला आता ही बातमी आपण वाचलेली आहे, या बातमीशी निगडीत खाली काही प्रश्न आपल्याला इथे विचारलेले आहेत. प्रश्न काय आहेत तर ते आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, वर्तमानपत्रातल्या या बातमीत चळवळींचा उल्लेख आहे, त्याचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का. आता इथे आपण अनेक ठिकाणी चळवळी हा शब्द ऐकलेला आहे, पण चळवळी म्हणजे नेमकं काय ते आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे, या बातमीत सुटे असे एक विषय दिसतात. खरंच आहे, कारण पहिल्या बातमीमध्ये आपण काय वाचलं की बालविवाह विरोधी चळवळीला यश आलेलं आहे. म्हणजेच काय की तो एक विषय होता, बालविवाहाला विरोध करणं हा एक विषय होता. दुसरी चळवळ कोणती होती, हुंडा विरोधी चळवळ. मग हुंड्याला विरोध करणं ही एक दुसरी चळवळ आहे. आणि तिसरी चळवळ कोणती होती, कुपोषण विरोधी चळवळ. म्हणजे या चळवळीचा विषय काय आहे, कुपोषण. म्हणजे या बातमीमध्ये सुटे असे विषय आपल्याला दिसतात. म्हणजे चळवळी एकाच विषयाशी संबंधित असतात का, तर हो, चळवळी ह्या एका विषयाशी संबंधित असू शकतात आणि त्याचबरोबर अशा प्रकारे चळवळी जोडल्याही जाऊ शकतात संबंध लावून. जसं की आता बालविवाह विरोधी चळवळ आहे आणि हुंडा विरोधी चळवळ आहे. आता हुंडा देणं म्हणजे काय, तर नवरी मुलगी जी असते तर तिच्या घराकडून वरपक्षाला दिला जातो तो हुंडा, पैसे दिले जातात किंवा रक्कम दिली जाते किंवा जमीन वगैरे काही भागांमध्ये द्यायची अशी परंपरा असते. तर हे जे देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो. मग या खर्चामुळे असं वाटतं की मुलगी न झालेलीच बरी, कारण पुढे तिला किती शिक्षणासाठी खर्च येणार, परत हुंडा देण्यासाठी खर्च येणार. मग याच्यामुळे कुठेतरी स्त्रीचं जे भ्रूण असतं त्याची हत्या केली जाते. स्त्री जन्माला नाही यायला पाहिजे असं वाटतं, मुलगी जन्माला नाही यायला पाहिजे अशी एक मानसिकता समाजामध्ये तयार होते. मग या दोन्ही चळवळी एकमेकांशी निगडीत आहेत. ओके, तर अशा प्रकारे चळवळी एकमेकांशी निगडीत असतात, त्यांचे विषय हे सुटे असतात, एका पर्टिक्युलर विषयावरती चळवळी घेतल्या जातात. त्यानंतर पुढे आहे, चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास ती अधिक प्रभावी होईल असे तुम्हाला वाटते का, तर नक्कीच होईल. आता जसं की या ठिकाणी आपण पाहिलं की बालविवाह विरोधीची चळवळ होती आणि त्याला हुंडा विरोधी चळवळीने मदत केली, तर नक्कीच ही चळवळ प्रभावी झाली. ओके, म्हणजे जर अशा प्रकारे एका चळवळीतील व्यक्तीने दुसऱ्या चळवळीतील लोकसमूहाला जर मदत केली तर नक्कीच दोन्ही चळवळी प्रभावी होतात. मागील पाठामध्ये आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांविषयी माहिती जाणून घेतली होती. राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात व निवडणुका जिंकून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. आता जे राजकीय पक्ष असतात, राजकीय पक्ष ही पण एक प्रकारची सामाजिक संघटनाच आहे. ओके, फक्त राजकीय पक्ष एका पर्टिक्युलर विषयाशी निगडीत नसतात, तर ते संपूर्ण त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या ज्या काही सगळ्या अडचणी आहेत त्याच्याशी निगडीत असतात. जसे की आपण पाहिलं, चळवळी एका ठराविक मुद्द्यावरती चर्चा करतात किंवा निर्णय घेतात किंवा एका ठराविक मुद्द्यावरतीच त्या मर्यादित असतात. पण राजकीय पक्ष एका ठराविक मुद्द्यावरती मर्यादित नसते. राजकीय पक्षाला सगळ्या अडचणी, सगळ्या बाजू समजून घ्याव्या लागतात. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात, हे पण आपण जाणून घेतलेलं आहे. आणि निवडणुका जिंकून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थातच राजकीय पक्ष निवडणुका जिंकतात, निवडणुका लढतात आणि मग ज्याची सत्ता येईल तो पक्ष त्या भागामध्ये जनतेला कोणते प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो. ओके,
त्यानंतर राजकीय पक्षांची भूमिका सर्वसमावेशक स्वरूपाची असते, कारण राजकीय पक्षामध्ये सगळ्या प्रश्नांचा विचार केला जातो. चळवळींप्रमाणे राजकीय पक्ष फक्त एकाच विषयाशी मर्यादित नसतात. त्याच्यानंतर पुढे आहे, त्यांना कोणत्या तरी एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चालत नाही. जसे की सार्वजनिक स्वच्छतेपासून ते अवकाश संशोधनापर्यंत सर्व बाबींचा त्यांना राष्ट्रीय भूमिकेतून विचार करून निर्णय घ्यावा लागतो. जसं की आपण पाहतो की स्वच्छता मोहीम आहे, आपल्या भारत देशामध्ये पण स्वच्छता मोहीम राबवली जाते. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये अवकाश संशोधनाच्या मोहिमाही राबवल्या जातात. म्हणजे एक पर्टिक्युलर राजकीय पक्ष फक्त एकाच प्रश्नावरती लक्ष केंद्रित करत नाही, तर जे काही समाजासाठी आवश्यक आहे, ज्या काही समाजामध्ये अडचणी आहेत, तर त्या सगळ्यावरती लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी कोणावरती असते? राजकीय पक्षावरती असते. त्यानंतर पुढे आहे, समाजातल्या सर्व समाज घटकांच्या समस्यांसाठी राजकीय पक्षांकडे काही कार्यक्रम असावा लागतो. शेतकरी, कामगार, उद्योजक, महिला, युवा वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती अशा सर्वांचा विचार करून राजकीय पक्ष धोरणे ठरवतात. आता राजकीय पक्षाला एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घ्यायचा आहे, तर लगेच निर्णय घेतला जातो का? तर नाही. तो निर्णय कोणत्या बाजूने चांगला आहे, त्याच्या वाईट बाजू कोणत्या आहेत, याच्यामुळे कामगार वर्गाचं, शेतकरी वर्गाचं, महिला वर्गाचं काही नुकसान होतं आहे का, याचा पण विचार राजकीय पक्षांना करावा लागतो. आणि या सगळ्यांचा विचार करूनच मग एखादा निर्णय घेतला जातो किंवा एखादा कायदा वगैरे करण्याचं काम संसदेकडे किंवा एखादा कायदा वगैरे करण्याचा ठराव मांडला जातो. ओके, तर अशा प्रकारे सगळ्यांचा विचार करून राजकीय पक्षाला निर्णय घ्यावे लागतात. त्यानंतर आता आपण बघणार आहोत चळवळी का, म्हणजे चळवळींची आवश्यकता काय आहे, कशासाठी चळवळी राबवल्या जातात. तर आता आपण पाहतोय चळवळी का. समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच असं नाही. आता आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. मग आपल्याला जर समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर प्रत्येक जणांना जर राजकीय पक्षामध्ये जायचं म्हटलं तर ते शक्य आहे का? तर नाही. कारण राजकीय पक्ष जनतेच्या हितासाठी कामं करतात. मग प्रत्येकाला जर समाजाच्या हितासाठी काहीतरी करायचं असेल तर प्रत्येकजण राजकीय पक्षामध्ये जाऊ शकतो का? तर नाही. मग काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात. मग असे जे काही लोक आहेत की ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि मग ते लोक काय करतात, तर आपल्यासारख्या समविचाराच्या असणाऱ्या लोकांना गोळा करतात, त्यांचा एक समूह तयार करतात आणि मग एका पर्टिक्युलर विषयावर लक्ष केंद्रित करून त्याच प्रश्नाचा ते पाठपुरावा करतात. त्याच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. मग आता त्या प्रश्नाचा निराकरण करण्यासाठी, म्हणजे तो प्रश्न सोडवण्यासाठी, सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी काय करतात, ते लोक इतर अनेक लोकांना एकत्रित करतात, त्यांचे एक संघ तयार करतात आणि मग एखादी कृती करण्यासाठी दबाव टाकतात कोणावरती? शासनावरती. ओके, म्हणजे एखाद्या समाजामध्ये काहीतरी सुधारणा घडवून आणायची असेल तर मग ती सुधारणा घडवून आणण्यासाठी ते काय करतात? शासनावरती दबाव टाकतात की तुम्ही हे समाजासाठी जे चांगलं आहे ते करण्यासाठी, की समाजासाठी या गोष्टी करायला पाहिजेत, यासाठी ते शासनावरती दबाव आणतात. मग सातत्याने कृतीशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणण्याचे काम केले जाते. आणि हे सातत्याने करावं लागतं, कारण एकदाच आपण चळवळ केली आणि परत त्या प्रश्नाकडे लक्षच नाही दिलं तर मग ती चळवळ काही सफल होत नाही. मग एखाद्या प्रश्नाबाबत जर आपण चळवळ तयार करतोय तर मग त्या प्रश्नाचा आपण सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याचबरोबर चळवळ ही कृतीशील असायला पाहिजे. मग सातत्याने कृतीशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करणं. आता जनमत तयार करणं म्हणजे काय, की त्या समस्येबाबत इतर लोकांना काय वाटतंय, मग अनेक लोकांचे जर विचार जुळत असतील त्या समस्येच्या बाबत तर मग ते सगळेजण एकत्र येतात आणि मग एक चळवळ तयार करतात आणि चळवळ तयार करून ते राजकीय पक्षांवर, त्याचबरोबर ज्या कोणी पक्षाची सत्ता असेल तर त्या सरकारवर देखील दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. आणि ही जी सामूहिक कृती असते त्याला आपण चळवळ असे म्हणतो. ओके, आता हे सगळेजण एकत्र येतात, एक संघटना तयार करतात आणि मग चळवळ करतात. मग एवढे सगळेजण का एकत्र येतात? 4-5 जण येऊन चळवळी का करत नाहीत? तर सगळेजण एकत्र येण्याचं कारण हेच आहे की सरकारवरती जास्त दबाव पडावा. आता सरकारवरती दबाव टाकला तरच सरकार त्याच्यावरती लक्ष देईल. कारण सपोज की खूप मोठे, आता मराठा आंदोलन किती मोठं आहे, मग इतक्या मोठ्या संख्येने जर लोक चळवळ करत असतील तर शासनाला त्या चळवळीकडे लक्ष देणं, त्या चळवळीचे प्रश्न समजून घेणं हे गरजेचं आहे.
कारण आत्ता जर सपोज की शासनाने त्या चळवळीकडे दुर्लक्ष केलं तर पुन्हा लोकांना काय वाटेल की हे जे सरकार आहे किंवा ही जी सत्ता आहे किंवा हा जो पक्ष आहे तर तो जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, म्हणजे पुढच्या वेळी ते जे लोक आहेत, जी संघटना आहे तर ती त्या राजकीय पक्षाला मतं देणार नाही, म्हणजे नक्कीच पुढच्या वेळेस तो पक्ष पडणार, त्या पक्षाला मतं मिळणार नाहीत. मग या सगळ्या गोष्टी होऊ नयेत यासाठी शासनाला त्या चळवळींचा विषय समजून घ्यावा लागतो, त्या चळवळींकडे लक्ष द्यावं लागतं. ओके, मग जेवढे जास्त लोक असतील, जेवढी जास्त मोठी संघटना असेल तेवढा जास्त प्रभाव शासनावर पडत असतो. त्याच्यानंतर सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा असतो. आत्ता सांगितल्याप्रमाणे जेवढा जास्त समूह मोठा असेल, म्हणजे जेवढे जास्त लोक त्या चळवळीमध्ये समाविष्टित असतील तेवढा जास्त चळवळीवरती प्रभाव पडतो, चळवळीचा प्रभाव त्या शासनावर पडत असतो आणि त्याच्यामुळे सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा आहे. ओके, त्यानंतर पुढे आहे लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही शासन पद्धतीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. चळवळींतून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेत येतात. मग जसे की शेतकरी चळवळ आहे, मग शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत ते शेतकरी त्या चळवळीमधून मांडणार. मग त्या चळवळीमधून शेतकऱ्यांसंबंधीचे सगळे सार्वजनिक प्रश्न त्याच्यावरती चर्चा केली जाते, त्याच्यावरती निर्णय घेतले जातात. शासनाला त्या प्रश्नांची दखल घ्यावी लागते, कारण इतक्या मोठ्या संख्येने जर चळवळ चालवली जात असेल तर नक्कीच शासनाला त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चळवळींतील नेते व कार्यकर्ते शासनाला त्या प्रश्नाच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती पुरवतात. मग चळवळीतले जे नेते आहेत, आता चळवळ ज्यांनी सुरू केलेली आहे किंवा चळवळीचा विचार ज्यांनी मांडला असेल ते चळवळीचे नेते, चळवळीचे कार्यकर्ते शासनाला त्या चळवळीबद्दल किंवा का चळवळ काढलेली आहे, यामागचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, हे सगळं काही याची माहिती कोणाला पुरवतात? शासनाला पुरवतात. कारण शासनाला कळायला पाहिजे की नेमकं या लोकांचं मागणं काय आहे किंवा या लोकांना काय हवं आहे नेमकं चळवळीतून. हे सगळं शासनाला माहिती पुरवण्याचं काम कोण करतं? त्या चळवळीचे जे नेते आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत तर ते. पुढे आहे धोरण आखताना अशा माहितीचा शासनाला उपयोग होतो. मग चळवळीतल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जी माहिती शासनाला दिलेली आहे तर त्या माहितीचा उपयोग मग शासन त्याच्यानुसार धोरण आखत असते. जसं की एखादी शेतकरी चळवळ आहे तर मग शेतकऱ्यांच्या काय मागण्या असतील की आमच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, मग त्यानुसार सरकारला धोरण आखावे लागतात. मग त्या धोरणासाठी अजून शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत किंवा शेतकऱ्यांना कशाप्रकारे, म्हणजे काहीतरी एक त्यांची धोरणं असतील ना, तर ती पण त्या चळवळीतल्या लोकांना शासनाला कळवावी लागतात. मग त्या सर्वांचा विचार करून शासन निर्णय घेत असतो. ओके, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. नेक्स्ट आहे शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना विरोध करण्यासाठी ही चळवळी उभ्या केल्या जातात. निषेध अथवा प्रतिकार करण्याचा हक्क, ज्याला की राईट टू प्रोटेस्ट असं म्हटलं जातं, हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु तो अत्यंत संयमाने व जबाबदारीने वापरला पाहिजे. आता शासनाने एखादा निर्णय घेतलेला आहे, एखादं धोरण शासनाने राबवायला सुरुवात केलेली आहे, पण हे धोरण समाजाला मान्य नाही आहे किंवा समाजामध्ये काही असे लोकसमूह आहेत की ज्यांना तो निर्णय किंवा ते धोरण मान्य नाही आहे. मग त्या धोरणाचा विरोध पण चळवळी करून करता येतो. जसं की खूप सगळ्या लोकांना जर ते धोरण किंवा तो निर्णय मान्य नसेल तर समविचाराचे लोक एकत्र येणार, संघटित होणार आणि ते चळवळी उभ्या करणार. ओके, पण हे सगळं करत असताना जरी संविधानाने त्या लोकांना निषेध किंवा प्रतिकार करण्याचा हक्क दिलेला आहे, राईट टू प्रोटेस्ट दिलेला आहे, तरीही विरोध मात्र संयमाने आणि जबाबदारीने करायला हवा. म्हणजे कुठेही तोडफोड, मोडतोड असं काही करायचं नाही. जे काही करायचं ते सगळं संयमाने, विरोध करायचा असेल किंवा सहमती दर्शवायची असेल ते सगळं संयमाने केलं पाहिजे. कुठेही हिंसेचा वापर करायचा नाही. ओके, तर अशा काही गोष्टी राईट टू प्रोटेस्टमध्ये येतात. आणि आपल्या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे एखादा निर्णय जर शासनाने घेतला आणि तो जर लोकांना मान्य नसेल तर लोक त्याच्या विरोधात चळवळी उभ्या करू शकतात, त्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी अथवा निषेध दर्शवण्यासाठी. ओके, पण त्या ठिकाणी पण नागरिकांना पण काही सांगितलेलं आहे की ते संयमाने करायचं, जबाबदारीने करायला पाहिजे, म्हणजे कुठेही समाजामध्ये हिंसा आढळून यायला नाही पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे सांगा पाहू म्हणून प्रश्न आहे. विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे, त्यांचे उपजीविकेचे साधन सुरक्षित राहावे म्हणून आपल्या देशातील सक्रिय चळवळी कोणत्या? विस्थापित लोक म्हणजे काय? तर काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येतात, जसे की पूर असेल किंवा भूकंप असेल किंवा
दरड कोसळणे असेल तर तिथले लोकांचं स्थलांतर करावं लागतं, कारण त्या ठिकाणी लोक राहू शकत नाहीत जर नैसर्गिक आपदा येत असेल तर. मग त्या लोकांचं स्थलांतर केलं जातं, त्यांना दुसऱ्या ठिकाणी राहायला पाठवलं जातं. तर हे सगळे कोण झाले? मग विस्थापित झाले. त्याचबरोबर इतर देशातले लोक पण काही देशांमध्ये विस्थापित म्हणून राहावयास येतात. तर मग हे सगळे जे विस्थापित लोक आहेत तर यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. मग त्यासाठी त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावं आणि त्यांचं जे उपजीविकेचे साधन आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेचं साधन असणं आवश्यक आहे, मग त्यांचं उपजीविकेचं साधन सुरक्षित राहावं यासाठी आपल्या देशामध्ये काय चळवळी आहेत, कुठल्या चळवळी आता सक्रिय आहेत, कुठल्या चळवळी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहेत. तर जसं की आपण पाहिलं होतं तर नर्मदा बचाव आंदोलन आहे, ती सगळ्यात गाजलेली चळवळ आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, ओके, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यामधले जे धरणग्रस्त आहेत तर त्यांनी ही चळवळ चालवली होती आणि ही चळवळ तब्बल 28 वर्षे सुरू होती. ओके. त्याचबरोबर अशा अनेक चळवळी आहेत, जसं की दहशतवाद्याने विस्थापित झालेले जे काश्मीरमधले पंडित होते तर त्यांच्या पुनर्वसनासाठी लढा चालू आहे, तो अजूनही चालू आहे. आणि त्याच्यानंतर मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाळंबा धरण येथे जे विस्थापित आहेत तर त्यांनी पण त्यांच्या पुनर्वसनासाठी 32 वर्ष चळवळ चालवली होती. तर अशा प्रकारे चळवळी या दीर्घकाळ चालू असतात, चळवळी सातत्याने चालू ठेवाव्या लागतात. तर अशा प्रकारे काही चळवळी आपल्या देशामध्ये अजूनही सक्रिय आहेत. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत की नेमकं चळवळी म्हणजे काय. तर आत्तापर्यंत आपण इतक्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर चळवळींबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला कळलेली आहेच. आता आपण अजून एकदा नेमकं राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये चळवळ म्हणजे काय हे शिकून घेणार आहोत. चळवळ ही एक सामूहिक कृती असते. आतापर्यंत पाहिलेलं आहे की चळवळ एकटी व्यक्ती करू शकत नाही, चळवळ ही समूहाने करायची असते, म्हणजेच चळवळ ही एक सामूहिक कृती आहे. त्यानंतर आहे त्यात अनेक लोकांचा सक्रिय सहभाग असायला पाहिजे. सक्रिय म्हणजे क्रियाशील सहभाग असायला पाहिजे. चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असते. आता आपण पाहतो की पहिल्यांदाच आपण पाठाच्या सुरुवातीला पाहिलेलं होतं की हुंडा विरोधी चळवळ आहे. ओके, म्हणजे ती एका विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेली आहे. असे लोक की ज्यांना वाटते की हुंडा नाही घ्यायला पाहिजे, मग असे सगळे लोक एकत्र आले, त्यांची एक संघटना झाली आणि त्या एका ठराविक प्रश्नाभोवतीच त्यांची चळवळ निर्माण झाली. उदाहरणार्थ प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते. मग काही लोकांना त्या जर परिसरामध्ये खूप प्रदूषण होत असेल तर मग प्रदूषण नाही व्हायला पाहिजे अशा विचाराचे सगळे लोक एकत्रित येतात, त्यांची एक संघटना तयार होते आणि मग ते चळवळ निर्माण करतात आणि त्यांचा विषय जो काही असेल तो या ठिकाणी उदाहरण म्हणून दिलेला आहे प्रदूषण. मग प्रदूषण हा विषय घेऊन जर चळवळ सुरू झाली तर मग ते जे लोक आहेत त्या चळवळीमध्ये सांगणार की प्रदूषणामुळे आम्हाला काय त्रास होतो आहे, मग याच्यावरती सरकारने काय करायला पाहिजे जनतेच्या हितासाठी वगैरे वगैरे. नेक्स्ट आहे चळवळीसमोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू अथवा प्रश्न असतो. उदाहरणार्थ भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो. आता एखादी चळवळ आहे, एखाद्या ठराविक प्रश्नाभोवती ती आहे. आता भ्रष्टाचार विरोधी चळवळ याचा मुख्य प्रश्न काय असणार की आपल्या समाजातून, आपल्या परिसरातून भ्रष्टाचार पूर्णतः हटवणं. ओके, भ्रष्टाचार म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहेच. तर मग जर भ्रष्टाचार विरोधी चळवळ ह्या एकाच प्रश्नाभोवती जर ती चळवळ फिरते, याचा अर्थ त्या चळवळीचा काहीतरी उद्देश असणार, काहीतरी हेतू असणार. मग हेतू काय आहे की भ्रष्टाचार नष्ट करणे. मग भ्रष्टाचार नष्ट करणे हा हेतू घेऊन ते संपूर्ण जनतेसमोर मांडतात आणि मग एक संघटना तयार होते आणि मग ती चळवळ निर्माण होते. नेक्स्ट आहे चळवळीला नेतृत्व असते. ओके, जसे की आपण पाहिलं अण्णा हजारे चळवळीचे अनेक चळवळींचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. मग चळवळीचं जे नेतृत्व असतं तर ते खंबीर असायला पाहिजे, क्रियाशील असायला पाहिजे. नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. चळवळीचा नेतृत्व जेवढं प्रखर असेल, कणखर असेल, प्रबळ असेल, तेवढी चळवळ ही जास्त सफल होण्याचे चान्सेस असतात. चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा यांविषयी निर्णय घेता येतात. मग चळवळीचा जो कोण मुख्य असेल, जो कोण म्होरक्या असेल, जो कोण नेतृत्व करणारा असेल तर त्याच्या आधारावर मग तो चळवळीचा हेतू निश्चित करू शकतो, चळवळीचा कार्यक्रम निश्चित करू शकतो. मग सगळे काही निर्णय फटाफट घेतले जातात जर एखादा कोणतरी खंबीर नेतृत्व त्या चळवळीला असेल तर. मग खंबीर नेतृत्व असेल तर चळवळ परिणामकारक होते. म्हणून एखादी चळवळ जर असेल तर त्याला गाईड करणारा एखादा लीडर असणं आवश्यक असतं. ओके, नेक्स्ट आहे चळवळींच्या संघटना असतात. आतापर्यंत आपण हेच शिकतोय की चळवळींच्या संघटना असतात आणि संघटनांशिवाय चळवळींना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करता येत नाही. ओके, का करता येत नाही तर जर जास्त लोक एकत्र असतील, जर जास्त लोक जनमत जर जास्त असेल तरच त्याचा प्रभाव शासनावर पडणार आहे आणि ती चळवळ अतिशय परिणामकारक ठरणार आहे.
उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या ज्या चळवळी असतात तर शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी शेतकरी संघटना काम करते. आता शेतकरी संघटना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांची एक संघटना असेल की ज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न वगैरे सोडवले जातात. मग शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी कुठली संघटना काम करणार? शेतकरी संघटना. जर कामगारांची चळवळ असेल तर कामगार संघटना काम करणार. ओके. कोणत्याही चळवळीला जनतेचा पाठिंबा आवश्यक असतो. आता कुठलीही जर चळवळ असेल तर चळवळ कशासाठी असते? समाजाच्या हितासाठी असते. मग जर चळवळ समाजाच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेली आहे तर अर्थातच त्याला जनतेचा पाठिंबा असणं आवश्यकच आहे. चळवळ ज्या प्रश्नाभोवती निर्माण झाली आहे तो प्रश्न जनतेला आपला वाटला पाहिजे. मग त्यासाठी निश्चित कार्यक्रम ठरवून त्या आधारे चळवळी जनमताला आकार देण्याचा प्रयत्न करतात. आता चळवळ एखाद्या ठराविक प्रश्नाभोवती निर्माण होते. जसे की आपण अनेक प्रश्न पाहिलेले आहेत. प्रदूषण आहे, शेतकरी चळवळ आहे, भ्रष्टाचार विरोधी चळवळ आहे. तर हे जे काही प्रश्न आहेत, भ्रष्टाचार विरोधी चळवळ असणं किंवा प्रदूषण विरोधी चळवळ असणं, तर हे जे प्रश्न आहेत हे जनतेला आपले वाटले पाहिजेत. म्हणजे जनतेला असं वाटलं पाहिजे की हां, हे जर पुढे याच्यावरती जर काही निर्णय घेतला गेला तर तो आपल्या हितासाठीच असेल असं जनतेला वाटलं पाहिजे. तरच जास्तीत जास्त लोक एकत्र येतील. म्हणून कुठल्याही प्रश्नाभोवती जर ती चळवळ असेल तर तो प्रश्न जनतेला आपला वाटला पाहिजे. यासाठी काय केलं जातं की कार्यक्रम ठरवले जातात. मग त्याच्यामध्ये जनतेला सांगितलं जातं की या चळवळीमध्ये काय आहे, समाजाच्या हितासाठी काय केलं जाणार आहे, याच्यावरती काय निर्णय घेतले जाऊ शकतात, ओके वगैरे वगैरे. त्यानंतर पुढे आहे चर्चा करा. चळवळी जरी एकाच प्रश्नाचा पाठपुरावा करीत असल्या तरी चळवळींमागे एक व्यापक अशी विचारसरणी असते. आतापर्यंत आपण पाहिलं की प्रदूषण असेल किंवा भ्रष्टाचार विरोधी चळवळ असेल तर या सगळ्या चळवळी एका पर्टिक्युलर विषयाभोवतीच आहेत. ओके. परंतु यांच्या मागे एक व्यापक अशी विचारसरणी असते. जसं की बालविवाह अथवा हुंडाबंदी चळवळीचा लोकशाही, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक समता अशा मूल्यांवरती विश्वास असतो. आता एखादी चळवळ जर बालविवाह विरोधी चळवळ आहे तर नक्कीच याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असणार आहे, सामाजिक समता असणार आहे, या मूल्यांवरती आधारित चळवळ असणार आहे. ओके. तर अशा प्रकारे चळवळ जरी एकाच प्रश्नावरती असली तरी चळवळीमागे जो एक विचार असतो, जी एक विचारसरणी असते ती मात्र व्यापक असते. काही चळवळींचे यथावकाश राजकीय पक्षांत रूपांतर होते. मग काही चळवळी ज्या असतात तर त्या एका प्रश्नाचा पाठपुरावा करतात. मग तो प्रश्न जर जनतेला आपलासा वाटला तर खूप मोठं जनमत त्या चळवळीकडे आकर्षित होतं. मग या चळवळीचं कालांतराने एका राजकीय पक्षामध्ये रूपांतर होतं आणि मग त्या चळवळीची जी विचारसरणी असते तर तीच त्या राजकीय पक्षाची पण विचारसरणी राहते. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे सांगा पाहू. भारतातल्या कोणत्या चळवळींमुळे न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल होऊन न्यायालयाला त्यावर निर्णय द्यावा लागला? आता या ठिकाणी जनहितार्थ याचिका म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताचे संविधान लिहिले गेले. मग संविधानाने जनतेला कोणते अधिकार दिलेले आहेत आणि ते अधिकार जनतेने कसे वापरायचे, मग कायदे, शासन आणि त्याचबरोबर नागरिक यांचा संबंध काय, या सर्वांबद्दलची फारशी माहिती काही नागरिकांना नव्हती. कारण सुरुवातीला आपल्या देशामध्ये निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते. त्याच्यामुळे संविधानाने जरी काही अधिकार जनतेला दिले असले तरी पण त्या अधिकाराचा नेमका वापर कुठे करायचा किंवा त्याचा काय उपयोग आहे याच्याबद्दल फारशी माहिती नागरिकांना किंवा जनतेला नव्हती. मग न्यायमूर्ती P.N. भगवती आणि न्यायमूर्ती V.R. कृष्ण अय्यर यांनी जनहितार्थ याचिका या एका संकल्पनेची निर्मिती केली आणि त्याचबरोबर न्यायव्यवस्था जी आहे तर त्याच्यामध्ये एक क्रांती घडवून आली. संविधानातील मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी व्यापक जनहित लक्षात घेऊन कोणीही नागरिक उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकते. यालाच आपण काय म्हणतो? जनहितार्थ याचिका. म्हणजे संविधानामध्ये जे काही मूलभूत हक्क आहेत, समता आहे, बंधुता आहे वगैरे वगैरे, धर्मनिरपेक्षता आहे, तर हे जे संविधानामधले मूलभूत हक्क आहेत तर यांच्या संरक्षणासाठी व्यापक जनहित लक्षात घेऊन जर कोणी आपली जी बाजू आहे तर ती जर मांडणार असेल किंवा आपली याचिका जर दाखल करणार असेल तर ती सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये दाखल करता येऊ शकते आणि यालाच जनहितार्थ याचिका असं म्हणतात. मग कायद्यामध्ये उपलब्ध असलेला न्याय मागण्याचा अतिशय प्रभावी आणि कमी खर्चिक मार्ग म्हणून जनहितार्थ याचिका या पर्यायाकडे आपण सर्वजण पाहतो. सरकारची एखाद्या कामाबाबतची टाळाटाळ किंवा सामूहिक अत्याचार, प्रदूषण
वाळीत टाकणे, भेदभाव अशा ज्या काही सामाजिक समस्या असतात तर यांच्या विरोधात जनहितार्थ याचिका दाखल केल्या जाऊ शकतात. परंतु वैयक्तिक कारणांसाठी मात्र जनहितार्थ याचिका दाखल केल्या जात नाहीत. ओके, मग जनहितार्थ याचिका कोणत्या गोष्टींबाबत दाखल केल्या जातात तर सामूहिक अत्याचार किंवा सरकारची एखाद्या कामाबाबत होत असलेली टाळाटाळ, प्रदूषण, वाळीत टाकणे, जे काही संविधानाच्या मूल्यांच्या विरुद्ध घडते तर त्याच्या विरोधात त्याचं संरक्षण करण्यासाठी किंवा सपोज की आता एखाद्या ठिकाणी वाळीत टाकणं वगैरे किंवा धर्माधर्मामध्ये भेदभाव करणं हे काही संविधानाला अनुसरून नाही आहे. मग धर्माचं किंवा धर्माविरोधात कुठेतरी भेदभाव केला जातो, म्हणजे कुठेतरी समानता नाही आहे. मग समानतेचं रक्षण व्हावं यासाठी आपण न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहितार्थ याचिका दाखल केली जाऊ शकते. परंतु हे समाजाच्या हितासाठी आहे. पण आपण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कारणांसाठी अशा प्रकारची जनहितार्थ याचिका दाखल करू शकत नाही. त्यानंतर पुढे आहे महात्मा फुले, महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणत्या चळवळी उभ्या केल्या होत्या. आता आपण पाहतो की यांसारख्या महान पुरुषांनी अनेक चळवळी उभ्या केल्या होत्या. जसे की महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली होती. त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी अनेक सत्याग्रह केले होते. मग त्याच्यामध्ये चंपारण्य सत्याग्रह असेल, कायदेभंग चळवळ असेल, असहकार लढा असेल. त्याचबरोबर संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेची चळवळ सुरू केली होती आणि त्यांनी फक्त समाजाला स्वच्छता करा असा संदेश नाही दिला, तर त्यांनी स्वतःच्या कृतीतून ते घडवून आणलं होतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हा सर्वांना माहिती आहे की 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. तर अशा प्रकारे यांसारख्या महान पुरुषांनी देखील समाजाच्या हितासाठी अनेक चळवळी राबवल्या होत्या. त्यानंतर पुढे आपल्याला एक संवादरूपी छोटासा परिच्छेद दिलेला आहे. खालील संवाद वाचा व त्यावर एक परिच्छेद आपल्याला लिहायचा आहे. तर संवाद काय आहे आपण पाहूया. तुमच्यासारखी शाळकरी मुलं आहेत. मानवी हक्क रक्षणाची चळवळ जर जगभर प्रभावी झाली तर अन्य कोणत्याच चळवळींची गरज नाही, असं एक मुलगी म्हणते. दुसरा मुलगा म्हणतो, पण विकसनशील देशांमधील प्रश्न कितीतरी वेगळे आहेत. तेथील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती वेगळी असल्याने त्यातून अन्य चळवळी निर्माण होऊ शकतात. मग त्याच्यावरती दुसरी मुलगी म्हणते, हेही खरेच आहे, नाहीतर मुलगी वाचवा असे आपल्याला म्हणावेच लागले नसते. त्याच्यानंतर पुढचा मुलगा म्हणतो, चळवळीचा अनुभव आपल्याला आत्ताच घेता येईल. आपण आपल्या शाळेचा परिसर मुलींसाठी निर्भय करण्यासाठी चळवळ सुरू करूया का? तर अशा प्रकारे हे सगळ्या चर्चा ऐकत असताना त्या मुलाच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की समाजामध्ये जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी अजूनही मुली सुरक्षित नाही आहेत. मग आपल्या शाळेचा जो आजूबाजूचा परिसर आहे तर हा परिसर आपण मुलींसाठी निर्भय करूया का? त्यासाठी आपण एखादी चळवळ राबवूया का? म्हणजे आपल्याला नेमक्या चळवळ कशा असतात हे पण लक्षात येईल. त्याच्यावरती अजून एक मुलगा म्हणतो, ब्रिटिश राजवटीत चळवळी दडपल्या जात असत, परंतु लोकशाही व्यवस्थेत चळवळी असणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे. ब्रिटिशांच्या काळांमध्ये चळवळी वगैरे ते लोक होऊ द्यायचे नाहीत, कारण ती एक राजवट होती आणि त्या काळामध्ये चळवळींना वगैरे म्हणजे चळवळी वगैरे जर कोणी केल्या तर मग ब्रिटिश लोक त्यांना शिक्षा वगैरे करायचे. पण आता आपला भारत पूर्णतः स्वतंत्र आहे. आपल्या भारतामध्ये लोकशाही शासन पद्धत आहे आणि लोकशाही शासन पद्धतीमध्ये चळवळी असणं हे गरजेचं असतं. हे आपण आधी पण शिकलो आहे. मग हा जो सगळा संवाद होता यावर तुम्हाला एक थोडक्यात परिच्छेद लिहायचा आहे. तुम्हाला या सर्व गोष्टींचा अर्थ समजला असेल. आता आपण पुढे जाऊया. त्यानंतर आहे चर्चा करा. प्रश्न असा आहे की भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्द्यांबाबत आग्रही आहेत. आता भूमिपुत्र म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशामधले जे मूळ निवासी आहेत तर ते झाले तिथले भूमिपुत्र. ओके, मग भूमिपुत्रांच्या बाबतीत कोणत्या चळवळी आता अग्रेसर आहेत, तर जसं की भूमिपुत्र जे आहेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांचे व्यवसाय कुणी हिरावून घेतले नाही पाहिजेत आणि जागांच्या किमतीमध्ये वाढ होतात, त्याच्यामुळे भूमिपुत्रांना त्या ठिकाणी आपली जागा म्हणजे आपले एक निवासस्थान पक्कं करता येत नाही. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर याच्यावरती आधारित चळवळी आता सध्या अग्रेसर होऊ शकतात. नेक्स्ट आहे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, नद्यांचे प्रदूषण रोखण्यासंबंधी चळवळ, स्त्री भ्रूण हत्येविरोधी चळवळ, नॉट इन माय नेम अशा चळवळींविषयी वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्यांचे संकलन करा. आता हे तुम्हाला संकलन करायचं आहे. वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत असतात की या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ घेण्यात आली होती. मग त्याच्यामध्ये काय काय सांगितलं गेलं किंवा त्यांच्या काय मागण्या होत्या. त्याचबरोबर नद्यांचे प्रदूषण रोखण्यासंबंधी चळवळ, मग कुठली नदी होती आणि तिथे कशा प्रकारचं प्रदूषण होतं हे सगळं तुम्हाला शोधायचं आहे.
नेक्स्ट आहे, माहीत आहे का तुम्हाला, सार्वजनिक प्रश्न केवळ सामाजिक क्षेत्रातले असतात असे नव्हे, तर ते समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात. आता सार्वजनिक प्रश्न हे काय फक्त सामाजिक क्षेत्रातले म्हणजे समाजामधलेच असतात असं काही नाही, तर समाजामधल्या कुठल्याही क्षेत्रातून सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. मग समाज सुधारण्यासाठी आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक चळवळी उभ्या राहिल्या व त्यातून समाज आधुनिक होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आहे आपला स्वातंत्र्यासाठीचा लढा, ही सुद्धा एक प्रकारची सामाजिक चळवळच होती. जसं की आधी सगळ्यात सुरुवातीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी एक चळवळ सुरू केली गेली होती आणि या चळवळीचं रूपांतर पुन्हा लढ्यामध्ये झालं आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे सांगण्याचा हेतू काय की स्वातंत्र्यासाठी आपल्या देशामध्ये पूर्वी लढा दिला गेला होता, मग ती आधी एक चळवळच होती. मग चळवळ काय होती तर अनेक लोकांना असं वाटत होतं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं. मग ते सगळे लोक एकत्रित आले आणि एकत्रित येऊन त्यांनी संघटना तयार झाली आणि मग त्या संघटनेने आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी लढा दिला. नेक्स्ट आहे राजकीय व आर्थिक चळवळींतून नागरिकांच्या हक्कांचे जतन, मताधिकार, किमान वेतन, त्याचबरोबर आर्थिक सुरक्षितता असे प्रश्न हाताळले जातात. आता ज्या राजकीय व आर्थिक चळवळी असतात तर त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रश्न असतात तर नागरिकांच्या हक्कांचे जतन. मग नागरिकांचे हक्क काय आहेत, त्या हक्कांचे जतन आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर मताधिकार म्हणजे काय तो आपण सेकंड लेसनमध्ये पाहिलेला आहे की मताधिकार म्हणजे काय की अशी व्यक्ती किंवा अशी स्त्री पुरुष कोणीही, स्त्री असो पुरुष असो किंवा कुठल्याही जाती धर्मातला असो, त्याला काहीच त्याच्यामध्ये भेदभाव केला जात नाही. तर असा भारतीय नागरिक जो की भारतीय नागरिक असायला पाहिजे आणि त्याचबरोबर 18 वयोवर्ष पूर्ण असायला पाहिजे, तर त्यांना मतदानाचा अधिकार मिळतो. मग त्याच्यामध्ये जर कुठे भेदभाव वगैरे केला जात असेल तर ते पण नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन होतं, मताधिकाराचं उल्लंघन होतं. त्याच्यानंतर किमान वेतन, स्त्री पुरुषांना समान किमान वेतन मिळालं पाहिजे, आर्थिक सुरक्षितता, त्याचबरोबर असे काही प्रश्न हाताळले जातात. स्वदेशी ही एक महत्त्वाची आर्थिक चळवळ आहे. स्वदेशी म्हणजे काय, आपल्या देशामध्ये जे काही निर्माण होतं तर ते आपण वापरलं पाहिजे. जसं की मेड इन इंडिया आता आपण पाहतो, ती पण एक प्रकारची तसं म्हणायला गेलं चळवळच झाली. जसं की जर आपण भारतामध्ये तयार होणाऱ्या गोष्टी जर आपण वापरल्या तर त्याचा पैसा हा भारताला मिळणार आहे, म्हणजे भारतातला पैसा हा भारतातच राहील, बाहेर कुठे जाणार नाही. पण जर आपण मेड इन इतर देशांमधल्या जर वस्तू वापरल्या तर तो पैसा त्या देशांना जातो. म्हणजे जर आपण भारतीय आहोत तर आपण मेड इन इंडिया वापरायला पाहिजे, आपण स्वदेशी वस्तू वापरायला पाहिजे. आता आपण पाहतोय भारतातील प्रमुख चळवळी. आता भारतामध्ये कोणत्या कोणत्या चळवळी केल्या गेल्या होत्या तर त्या आपण पाहणार आहोत. पहिला आहे आदिवासी चळवळ. आता आदिवासी चळवळीचा नेमका हेतू काय होता, कोणत्या विचारातून आदिवासी चळवळ सुरू झाली होती, कुठे सुरू झाली होती, हे सगळं काही आपण पाहणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आणली. आता तुम्हाला आदिवासी लोक माहिती आहेतच. मग आदिवासींचं मूळ काय असतं तर वनामध्ये जी संसाधने आहेत, वनामधून जे काही मिळतं त्यावर ते आपला उदरनिर्वाह करत असतात. मग जंगल संपत्तीवर त्यांचा अधिकार असतो आणि जर ब्रिटिश सरकारने काय केलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये की त्यांचा हा अधिकार नाकारला, म्हणजे ते म्हणाले की आदिवासी लोकांनी जंगल संपत्तीवर आपला उदरनिर्वाह नाही करायचा किंवा जंगलामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावरती असणारा आदिवासींचा अधिकार त्यांनी नाकारला, कोणी ब्रिटिशांनी. मग छोटा नागपूर परिसरामधले कोलम, आता या सगळ्या काय आहेत आदिवासी जमाती आहेत. ओडिशातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी, बिहारमधील संथाळ, मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला. मग आदिवासींचं जे मूळ उदरनिर्वाहाचं साधन आहे जंगल संपत्ती, याच्यावरचा जर ब्रिटिशांनी अधिकार नाकारला तर मग आदिवासी अर्थातच त्यांनी उठाव केला त्याच्या विरोधात आणि मग तेव्हापासून आदिवासींचा संघर्ष सुरू झाला. तर या ठिकाणी आपण पाहतोय की आदिवासी चळवळ, भारतातील आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत. त्यातील प्रमुख प्रश्न म्हणजे त्यांचा वनांवरील अधिकार नाकारला जातो. आता आपण पाहिलं की आदिवासींचं मूळ काय आहे, उदरनिर्वाहाचं साधन जंगल संपत्ती, मग त्याच्यावरचा त्यांचा अधिकार नाकारला जातो. हा काय आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आदिवासींसाठी. आणि मग पुढे काय होतं की आदिवासी चळवळीची जी मुख्य मागणी आहे तर ती म्हणजे आदिवासींचे वनांवरील अधिकार मान्य करावेत, वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार त्यांना मिळावा. तर अशा प्रकारे हे सगळे अधिकार मान्य व्हावेत, सरकारने आपल्याला हे अधिकार द्यावेत, हे अधिकार नाकारू नयेत, यासाठी आदिवासींनी चळवळ उभारली होती.
त्यानंतर आहे भारतातील शेतकरी चळवळ. भारतातील शेतकरी चळवळ ही एक अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. महत्त्वाची का आहे तर आपला पूर्ण भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत वासाहतिक काळातील सरकारच्या शेतीविरोधी धोरणांमुळे शेतकरी संघटित होऊ लागले. बारडोली, चंपारण्य, खोतीचा प्रश्न या शेतकऱ्यांच्या चळवळीविषयी तुम्हाला माहिती असेलच. शेतकरी चळवळींच्या प्रेरणा महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधून घेतल्या जातात. आता शेतकऱ्यांच्या काय समस्या असतात की एखाद्या ठिकाणी जर काही नैसर्गिक आपदा आली किंवा नैसर्गिक आपत्ती जर ओढावली असेल तर मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सगळा माल त्याच्यामध्ये त्याचं नुकसान होतं, शेतकऱ्यांच्या सगळ्या पिकांचं नुकसान होतं आणि मग त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जो शेतसारा द्यावा लागायचा तर तो घेऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी असायची. ओके, तर मग ते घेऊ नये यासाठी पण अनेक वेळा शेतकऱ्यांनी चळवळ उभा केलेली होती. त्याचबरोबर बारडोली, चंपारण्य, खोतीचा प्रश्न म्हणजे कोकणामध्ये जे खोत असायचे तर शेतकऱ्यांना त्या खोतांना शेतसारा द्यावा लागायचा तर तो झाला खोतीचा प्रश्न. यासारख्या शेतकऱ्यांच्या चळवळींविषयी आपल्या सर्वांना माहिती आहेच. चंपारण्याबद्दल पण तुम्ही ऐकलेलं आहे, बारडोलीमध्ये बद्दल पण तुम्ही अभ्यास केला असेलच. शेतकरी चळवळींच्या प्रेरणा महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांतून घेतल्या जातात. महात्मा फुले यांनी काय सांगितलं होतं, चला खेड्यांकडे, म्हणजे आपला भारत देश हा काय आहे, खेड्यांचा देश आहे. जसं की तुम्ही लगन मूवीमध्ये पाहिलं असेल की शेतकऱ्यांकडून कशाप्रकारे शेतसारा म्हणजे काही पण झालं तरी शेतकऱ्यांना शेतसारा द्यावाच लागतो तर ते सगळं त्याच्यामध्ये आहे. शेतीविषयी काही सुधारणांमुळे उदाहरणार्थ कुळ कायदा, कसेल त्याची जमीन इत्यादी. कसेल त्याची जमीन म्हणजे जो कोणत्या जमिनीवर काम करणार त्याची जमीन यांसारख्या अनेक शेतीविषयक सुधारणा करण्यात आलेल्या होत्या. यामुळे शेतकरी चळवळ संथ राहिली. हरित क्रांतीनंतर मात्र शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली. हरित क्रांती तुम्हाला माहिती आहेच, त्याचा आपण अभ्यास सायन्समध्ये पण केलेला आहे. तर हरित क्रांतीनंतर मात्र शेतकरी चळवळी ज्या होत्या, शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते अधिक क्रियाशील झाले, अधिक परिणामकारक झाले. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली होती. मग हरित क्रांती का केली होती? हरित क्रांतीचे जनक कोण होते? MS स्वामीनाथन. मग MS स्वामीनाथन यांनी हरित क्रांती सुरू केली होती. का सुरू केली होती तर शेतीचे जे उत्पादन आहे तर ते वाढावं, कारण आता लोकसंख्या वाढते म्हणजेच आता आपल्याला कमी जागेमध्ये जास्त अन्नधान्य पिकवावं लागणार आहे. मग शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि सगळ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी हरित क्रांती करण्यात आलेली होती. परंतु त्याचा गरीब शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. मग ही जी हरित क्रांती सुरू करण्यात आलेली होती तर याच्यामुळे गरीब शेतकरी जे होते त्यांना काही फायदा झाला नाही आणि मग शेतकऱ्यांमध्ये पण गरीब श्रीमंत अशी एक दरी निर्माण होऊ लागली, असा भेदभाव निर्माण होऊ लागला आणि त्याच्यामुळे त्यांच्यातील असंतोष वाढला आणि मग गरीब श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले आणि मग त्यांच्यामध्ये जो असंतोष होता तो वाढला, राग वाढला आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर पुढे आहे शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात, कर्जमाफी, कर्जमुक्ती आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण या शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्या होत्या. मग शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. मग त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या काय होत्या की आमचा जो शेतमाल आहे तर त्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, कारण जे कारखाना म्हणजे ज्या कारखान्यामध्ये सपोज की ऊस आहे तर जो कारखाना ऊस घेणार आहे तर तो ठरवतो की या ऊसाचा भाव काय द्यायचा. मग प्रत्येक ठिकाणी योग्य भाव दिला जाईलच असा नाही. मग शेतकऱ्यांचं काय म्हणणं होतं की आमचा जो शेतमाल आहे त्याला योग्य भाव मिळावा, त्याचबरोबर शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत तर त्या पण स्वीकाराव्यात. त्याचबरोबर कर्जमाफी. आता काही ठिकाणी आपण पाहतो की शेतकऱ्यांना काही कारणास्तव कर्ज घ्यावं लागतं आणि जर शेतीमधून उत्पादन निघालं किंवा जर काही प्रसंगामध्ये जर नैसर्गिक आपत्तींमुळे आलेलं पीक जर नष्ट झाली तर मग शेतकऱ्यांवरती कर्जाचा डोंगर उभा राहतो आणि मग तेव्हा शेतकऱ्यांची अशी मागणी असते की कर्जमाफी करावी, कर्जमुक्ती आणि त्याचबरोबर राष्ट्रीय शेतीविषयक धोरण या काही शेतकरी संघटनाच्या मुख्य मागण्या होत्या. आता आपण शेतकरी संघटनांच्या मागण्या पाहिल्या. मग शेतकरी संघटना कोणत्या आहेत त्या पण आपण पाहूया. शेतकरी संघटना भारतीय विकास युनियन, ऑल इंडियन किसान सभा या भारतातील काही महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत. त्यानंतर प्रश्न आहे करून पहा,
शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या कल्याणासाठी शासनाने कोणत्या योजना राबवलेल्या आहेत याचं उत्तर आता तुम्हाला शोधायचं आहे. जसं की उदाहरणार्थ राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, त्याचबरोबर पीक विमा योजना आहे, त्याच्यानंतर जलयुक्त शिवार योजना आहे. यांसारख्या अनेक योजना सरकारने शासनाने शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांच्या कल्याणासाठी राबवलेल्या आहेत. इतर अजून काही योजना आहेत ज्यांची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत कामगार चळवळ. भारतातल्या कामगार चळवळीला औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती. 1899मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक संघटना मात्र 1920मध्ये स्थापन झाली आणि तिचं नाव काय आहे? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की गिरणी कामगार जे होते त्यांनी पण संप केला होता. तर मग कामगारांच्या संपांना किंवा कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न विचारात घेण्यासाठी एक संघटना स्थापन झाली होती 1920 साली, जिचं नाव होतं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. परंतु कामगारांनी संप कधी केला होता किंवा त्यांच्या मागण्या कधीच्या होत्या? 1899च्या होत्या. ओके, स्वातंत्र्योत्तर काळात कामगार चळवळ अधिक प्रभावीपणे काम करू लागली. म्हणजे स्वातंत्र्यानंतर ह्या ज्या कामगार चळवळी होत्या त्यांचा प्रभाव आणखीनच वाढला. 1960 आणि 70च्या दशकात कामगार चळवळीची अनेक आंदोलने झाली आणि याच्यापुढेच याच कालावधीमध्ये गिरणी कामगारांनी देखील संप केला होता. त्यांच्या पण मागण्या होत्या की उद्योगधंद्यांमधले जे लोक आहेत, जे कामगार आहेत, तर त्यांना जास्त पगार मिळतो, बोनस मिळतो आणि गिरणी कामगारांच्या पगारामध्ये मात्र वाढ करत नव्हते. तर त्यांच्या मागण्या होत्या की त्यांच्याही पगारामध्ये वाढ झाली पाहिजे. तर अशा काही मागण्या गिरणी कामगारांच्या होत्या. आणि मग पुढे सांगितलेलं आहे, परंतु 1980 पासून कामगार चळवळ विखुरली गेली. भारतभर कामगारांचे प्रश्न नव्याने उभे राहत आहेत, कारण जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळीवर झाला. अस्थिर रोजगार, त्याचबरोबर कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे, अमर्याद कामाचे तास आणि कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता, अनारोग्य इत्यादी आजच्या कामगार चळवळीपुढे समस्या आहेत. मग आत्ताही कामगारांपुढे अनेक समस्या आहेत की त्यांचा जो रोजगार आहे तो स्थिर नाही आहे, परमनंट नाही आहे. कंत्राटी कामगार या सगळ्या काही गोष्टी आजही आपल्या भारतामध्ये सुरू आहेत की आर्थिक असुरक्षितता नाही आहे, म्हणजे पगार किती देतील किती नाही हे काय फिक्स नाही आहे. त्याचबरोबर कामगार कायद्यांचे संरक्षण, कामगारांसाठी जे कायदे ठरवण्यात आलेले आहेत त्यांचं संरक्षण नाही आहे, म्हणजे ते कायदे उल्लंघले जात आहेत काही प्रमाणामध्ये. त्याचबरोबर कामाचे तास निश्चित नाही आहे, अमर्याद म्हणजे अनलिमिटेड काम करून घेतलं जातं आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता नाही आहे, अनारोग्य यांसारख्या गोष्टींना आज पण कामगारांना सामोरं जावं लागतं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक बॉक्स आहे की भारतातल्या कामगार चळवळीला औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती. म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झाली होती, औद्योगिकरणाचा विकास झाला होता आणि मग कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या अनेक उद्योगधंद्यांची सुरुवात झाली होती. त्यानंतर पुढे आपण पाहतोय स्त्री चळवळी. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्री चळवळीची सुरुवात पुरोगामी पुरुषांच्या पुढाकाराने झाली. स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांचे शोषण थांबवून त्यांना सन्मानाने जगता यावे व सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा यासाठी अनेक सुधारणा चळवळी सुरू झाल्या. मग स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की स्त्रियांचं जगणे किती हलाखीचं होतं. तिला फक्त चूल आणि मूल एवढ्यावरच एवढंच तिचं काम आहे असं मानलं जायचं. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्त्रियांना पुरुषांचा समान अधिकार नव्हता, यासारख्या अनेक गोष्टी. त्याचबरोबर स्त्रियांवरती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अन्याय होत होता आणि मग स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच अनेक लोक संघटित झाले, स्त्रियांसाठी चळवळी सुरू झाल्या आणि अनेक पुरोगामी पुरुषांच्या पुढाकाराने स्त्री चळवळीची सुरुवात झाली होती. मग स्त्रियांवर जो अन्याय होतो, त्यांचं जे शोषण होतं ते थांबलं जावं आणि स्त्रियांनाही समाजामध्ये सन्मानाने जगता यावं, त्याचबरोबर सार्वजनिक जीवनात भाग घेता यावा, जे काही प्रश्न आहेत, जे निर्णय आहेत ते त्यांना घेता यावेत, यांसारख्या अनेक चळवळी सुरू झाल्या. पुढे आहे ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई
त्याचबरोबर रमाबाई रानडे यांच्या पुढाकारामुळे सतीच्या प्रथेला विरोध, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, स्त्रियांना मतदानाचा अधिकार यांसारख्या अनेक सुधारणा होऊ शकल्या. आता एक कार्यक्रम सुरू आहे सावित्री ज्योती, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहत असाल की कशाप्रकारे स्त्रियांवरती त्या काळामध्ये अन्याय व्हायचा किंवा त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जायच्या नाहीत, त्यांना किती सहन करावं लागायचं, हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले आणि अनेक इतर जे सगळे समाजसुधारक होते, तर त्या सर्वांनी मिळून सर्वांच्या पुढाकाराने सतीच्या प्रथेला विरोध केला. सतीची प्रथा म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर पती मेला असेल तर त्या पतीसोबत तिने स्वतःला जाळून घ्यायचं, म्हणजे पतीसोबतच तिने पण जायचं, स्वतःला जिवंत जाळून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढे आहे विधवा पुनर्विवाह, म्हणजे विधवा स्त्रीचा पुनर्विवाह व्हावा यासाठी पण हे जे सगळे समाजसुधारक होते त्यांनी पुढाकार घेतला होता. स्त्री शिक्षण, स्त्री शिकली गेली पाहिजे यासाठी अनेक समाजसुधारकांनी पुढाकार घेतला होता. बालविवाहास विरोध, आत्ताही आपण पाहतो बालविवाह विरोधी अनेक चळवळी सुरू केल्या जातात. त्याचबरोबर स्त्रियांना मतदानाचा अधिकार, आधी पूर्वी म्हणजे जेव्हा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता तर स्त्रियांना पण पुरुषांसमान मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी पण अनेक प्रयत्न केले गेले होते. मग त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानात स्त्रियांना सर्वच बाबतीत समान हक्क देण्यात आले. आणि मग आपला भारत देश स्वतंत्र झाला, भारताचं संविधान लिहिलं गेलं आणि भारताच्या संविधानामध्ये आपण पाहतो की स्त्री पुरुष असा भेदभाव करायचा नाही, सर्व समान आहेत, सर्व धर्म समान आहेत, सर्व लिंग समान आहेत. आणि मग त्यानुसार स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने सगळे काही अधिकार देण्यात आले, सगळे हक्क देण्यात आले. परंतु अनेक क्षेत्रात स्त्रियांना प्रत्यक्षात मात्र समान वागणूक दिली जात नव्हती. परंतु तरीही संविधानामध्ये हे सगळं समावेशित करण्यात आलेलं आहे की स्त्रियांना पुरुषांसमान अधिकार दिले गेले पाहिजेत, पुरुषांसमान हक्क दिले गेले पाहिजेत, स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेदभाव नसायला पाहिजे, समानता असायला पाहिजे. तरी पण आजही अजून काही क्षेत्र अशी आहेत, अजून काही ठिकाणं अशी आहेत की त्या ठिकाणी मात्र अजूनही स्त्रीला समान वागणूक दिली जात नाही. स्त्री स्वातंत्र्य हे या काळातील स्त्रियांच्या चळवळीचे उद्दिष्ट होते. कारण जरी भारत स्वतंत्र झाला तरी पण काही काळ म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये किंवा स्वतंत्रपूर्व काळातही स्त्री स्वतंत्र नव्हतीच, कारण स्त्रियांवरती अनेक बंधनं लादली जायची आणि त्याच्यामुळे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हे स्त्रियांच्या चळवळीचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. या काळातील स्त्रियांची चळवळ प्रामुख्याने माणूस म्हणून दर्जा मिळावा यासाठी होती. म्हणजे पूर्वी स्त्रीला माणूस असं मानलं जायचंच नाही, पूर्वी स्त्रीला एक वस्तू मानलं जायचं, पूर्वी स्त्रीला एक फक्त काम करणारं मशीन मानलं जायचं, तिला सगळी कामं दिली जायची आणि तिला कुठेही समाजामध्ये बाहेर फिरण्याचं, चार चौकात जाण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, काही बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. फक्त तुझी मुलं, तू आणि स्वयंपाक एवढंच तिला सांभाळायला दिलं जायचं. आणि मग स्त्रीला माणूस म्हणून दर्जा मिळाला पाहिजे, तिला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि स्त्रियांचे स्वातंत्र्य हाही त्यामागील एक उद्देश होता. मग स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हा एक महत्त्वाचा उद्देश त्या काळामध्ये स्त्रियांच्या चळवळीचा होता. भारतामध्ये भ्रष्टाचार, जातीव्यवस्थेला विरोध, कट्टर धार्मिकतेला विरोध या समस्यांविरोधात आंदोलने सुरू झाली. मग भारतामध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, जातीव्यवस्था काही भागांमध्ये पाळली जात असायची तर त्याच्या विरोधात आंदोलन, तर या सगळ्या या सगळ्या समस्यांविरोधात भारतामध्ये आंदोलने सुरू झाली. आणि या आंदोलनांमध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आणि त्यातून स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. आणि जेव्हा स्त्री बाहेर पडली, जेव्हा स्त्रीला आजूबाजूची परिस्थिती कळू लागली, तेव्हा तिला कळू लागलं की आपल्यावरती अन्याय केला जातोय. आणि मग स्त्रियांच्या पुढाकाराने स्त्रियांची चळवळ सुरू झाली. आणि मग त्यातीलच काही स्त्रियांनी आपल्यावरचा अन्याय ओळखून पुढाकार घेतला आणि मग सर्व स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी स्वतःची स्त्री चळवळ सुरू केली. भारतातील स्त्री चळवळीचे स्वरूप एकसंध नाही, परंतु स्त्रियांचे आरोग्य, त्यांची सामाजिक सुरक्षितता, त्यांचे आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण या मुद्द्यांचा विचार विविध पातळींवर या स्त्री संघटना करताना दिसतात. आपण 9वीला पण महिला व दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या पाठामध्ये पाहिले की कशाप्रकारे स्त्रिया पुढे येऊन आंदोलनं करू लागल्या होत्या, कशाप्रकारे स्त्रिया सामाजिक प्रश्नांमध्ये भाग घेत होत्या. मग आताही स्त्री चळवळीचे स्वरूप एकसंध नाही आहे, म्हणजे सगळे एकत्र नाही आहेत, पण स्त्रियांचं आरोग्य किंवा त्यांचे सामाजिक सुरक्षितता, त्यांचे आर्थिक स्वावलंबन या सगळ्या गोष्टींवरती विचार विविध पातळीवरती स्त्री संघटना करताना आपल्याला पाहायला मिळतात. स्त्रियांचे शिक्षण आणि त्यांना माणूस म्हणून दर्जा व प्रतिष्ठा मिळावी याचा आग्रह हे स्त्री चळवळीसमोरील आजचे आव्हान आहे.
मग आज पण काही ठिकाणी स्त्रियांना माणूस म्हणून दर्जा दिला जात नाही. काही भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्त्रियांना वागणूक दिली जाते, स्त्रियांना पुरुषांसमान मानलं जातं. परंतु त्याच्या अपोजिट काही भागांमध्ये मात्र स्त्रीला अजूनही माणूस म्हणून स्वीकारलं जात नाही. स्त्रीला अजूनही पाहिजे तेवढं स्वातंत्र्य दिलं जात नाही, विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, स्त्रीची प्रतिष्ठा जपली जात नाही. आणि आजही स्त्री चळवळींसमोर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे की स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणं आणि त्याचप्रमाणे स्त्रीला तिची प्रतिष्ठा मिळवून देणं. तर हे सगळं होतं स्त्री चळवळींबाबत. आता आपण पाहणार आहोत पर्यावरण चळवळ. आता पर्यावरण चळवळ म्हणजे नेमकं काय ते आपण आता जाणून घेणार आहोत. पर्यावरणाचा ऱ्हास ही आजच्या काळातील एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील समस्या आहे, एक गंभीर समस्या आहे. आजकाल आपण पाहतो प्रदूषण, प्रगती या सगळ्या प्रगतीच्या पथावर वाटचाल करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही काय फक्त आज भारतापुरती समस्या नाही आहे, तर संपूर्ण जगामध्ये हे होतं आहे आणि संपूर्ण जागतिक पातळीवरची ही एक समस्या आहे, हे आपण सर्व जाणतोच. मग पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक चळवळी सक्रिय आहेत. जसं की आपण 9वीत असताना अनेक चळवळींचा अभ्यास केलेला आहे आणि या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्यही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि पर्यावरण संबंधीच्या ज्या चळवळी आहेत तर त्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणजे सगळे देश एकत्र येऊन ती सोडवली जाते. कारण पर्यावरणासंबंधीच्या चळवळी किंवा पर्यावरणाचा ऱ्हास हा फक्त एका देशापुरत्या मर्यादित असलेला प्रश्न नाही आहे, तर तो संपूर्ण जगाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे जगामधले सगळे देश एकत्र येऊन हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच्यावरती ज्या चळवळी आहेत तर त्या पण सगळे देश एकत्र मिळून करत आहेत. भारतातही पर्यावरणातील विविध विषयांना प्राधान्य देत अनेक चळवळी सक्रिय आहेत. जैवविविधतेचे संरक्षण, जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी. आपल्या भारतामध्ये विविध जातीचे काय म्हणतो आपण त्याला, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, अनेक स्पीशीज आहेत, ॲनिमल्सचे, बर्ड्सचे. तर मग या सगळ्याचं रक्षण व्हावं, संरक्षण केलं जावं. त्याचबरोबर पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन, जंगल आवरण, नद्यांचे प्रदूषण, हरितपट्ट्याचे संरक्षण, रासायनिक द्रव्यांचा वापर व त्यांचे दुष्परिणाम इत्यादी प्रश्न घेऊन चळवळी संघर्ष करत आहेत. मग आजही पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी, नद्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी, नद्यांच्या प्रदूषणाच्या विरुद्ध देखील अनेक चळवळी उभ्या केल्या गेलेल्या आहेत. जसे की नमामि गंगे वगैरे यांसारखे अनेक चळवळी उभ्या केलेल्या आहेत की नद्यांचं प्रदूषण थांबावं, नद्यांचं पाणी स्वच्छ शुद्ध व्हावं यासाठी. तर या सगळ्या प्रश्नांवरती पर्यावरण चळवळ राबवल्या जातात. त्यानंतर आता आहे ग्राहक चळवळ. आता ग्राहक चळवळ नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी ग्रीन बॉक्समध्ये एक माहिती दिलेली आहे. जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. राजस्थानमध्ये हजारो जोहड म्हणजे काय, तर नद्यांवरील मातीची बंधारे. नद्यांवरती जे मातीचे बंधारे तयार केले जात असत तर ते निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्र सिंह प्रसिद्धीस आले होते. डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते. मग ते का ओळखले जाते, तर डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थान येथे एक महत्त्वाची जलक्रांती घडवून आणलेली आहे. मग राजस्थानमध्ये नद्यांवरती जे मातीचे बंधारे बांधले जातात, ज्याला की त्या भाषेमध्ये जोहड असं म्हणतात, तर ते निर्माण करण्याच्या माध्यमातून डॉक्टर राजेंद्र सिंह राणा प्रसिद्धीस आले होते. सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटात नद्या पुनरुज्जीवित केल्या. म्हणजे राजस्थानचं वाळवंट तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, तिथे पाण्याची खूप कमतरता आहे. तर मग त्या प्रदेशामध्ये नद्यांचं पुनरुज्जीवीकरण केलं. म्हणजे नद्या पुन्हा तिथे आधी त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत असेल तर मग त्याच नद्या त्यांनी पुन्हा सुरू केल्या. म्हणजे त्याच नद्यांवरती त्यांनी मातीचे वगैरे बंधारे घालून त्या नद्या पूर्वीसारख्या केल्या. त्यांनी तरुण भारत संघ या संघटनेची स्थापना करून शेकडो गावांमध्ये सुमारे 11,000 जोहड निर्माण केले. म्हणजे त्यांनी अनेक गावांमध्ये सुमारे 11,000 इतके जोहड त्यांनी निर्माण केले होते. म्हणजे इतके नद्यांवरील मातीची बंधारे त्यांनी निर्माण केली होती. त्याचबरोबर देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, नद्या पुनरुज्जीवित करणे, वनसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन मोहीम राबवली गेली. गेली 31 वर्षे त्यांनी ही सामाजिक चळवळ सुरू आहे. म्हणजे गेली 31 वर्ष त्यांची ही सामाजिक चळवळ सुरू आहे की नद्यांचं पुनरुज्जीवन करणं, त्याचबरोबर पदयात्रा काढून जलसंवर्धन करणं, जलसंवर्धन म्हणजे वॉटर कन्झर्वेशन करणं,
तर यांसारख्या वनसंवर्धन करणं यांसारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत आणि गेली 31 वर्ष ते या सामाजिक चळवळींसाठी काम करत आहेत. डॉक्टर राजेंद्र सिंग राणा हे पाण्याचे नोबेल समजल्या जाणाऱ्या स्टॉकहोम वॉटर प्राईजचे मानकरी आहेत. म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांना पाण्याचे वॉटर प्राईज हे देखील मिळालेले आहे, जे की ज्याला आपण काय म्हणतो स्टॉकहोम वॉटर प्राईज. तर अशा पद्धतीने डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांच्याबद्दल ही माहिती होती. आता आपण पाहणार आहोत ग्राहक चळवळ. ग्राहक चळवळ हा आपल्या या पाठाचा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे. 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. मग ग्राहक संरक्षण कायदा का अस्तित्वात आणण्यात आला त्याची पण माहिती आपण घेणार आहोत. त्यानंतर ग्राहक चळवळीचा उदय झाला. या चळवळीचे उद्दिष्ट व्यापक आहे. समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो. अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे तसेच समाजव्यवस्था बदलल्यामुळे ग्राहकांवर परिणाम होतो आणि त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जसं की आजकाल आपण पाहतो की अनेक गोष्टींमध्ये भेसळ असते. जसे की दुधामध्ये जर आपण म्हटलं तर दुधामध्ये पाणी टाकून वगैरे भेसळ केली जाते. त्याचबरोबर जी चटणी असते, चटणी मिरचीची पूड ज्याला आपण म्हणतो, त्या चटणीमध्ये पण वीट वगैरे असते तर विटाची पावडर टाकली जाते आणि कलर वगैरे दिला जातो. तर यांसारख्या अनेक गोष्टीमध्ये भेसळ केली जाते. त्याचबरोबर मिरी तुम्हाला माहिती असेल तर मिरीच्या ऐवजी पपयाच्या बियाच वापरल्या जातात. त्याचबरोबर रव्यामध्ये तर आयर्न पार्टिकल्स असतात. मग त्याच्यावरून जर आपण मॅग्नेट फिरवलं तर ते सगळे आयर्न पार्टिकल्स त्या मॅग्नेटला चिटकतात. म्हणजे रव्यामध्ये पण आयर्न पार्टिकल्सची भेसळ असते. त्याचबरोबर दुधामध्ये पाण्याची भेसळ असते. तर यासारख्या भेसळयुक्त पदार्थांची आज संख्या वाढलेली आहे. वस्तूंची वाढवलेली किंमत, वजनमापातील फसवणूक इत्यादी. म्हणजे वस्तूंची किंमत वाढवली जाते. काही ठिकाणी भ्रष्टाचार वगैरे केला जातो. वस्तूंची वगैरे किमती वाढवल्या जातात. म्हणजे ऑलरेडी जी MRP असते, जी मॅक्झिमम रिटेल प्राईस असते, त्यापेक्षा पण काही ठिकाणी जास्त पैसे वगैरे आकारले जातात. त्याचबरोबर वजनमापातील फसवणूक. म्हणजे काही ठिकाणी आपण बघतो की अनेक व्हिडिओज पण व्हायरल होतात की कशाप्रकारे वजनमापामध्ये फसवणूक केली जाते. आधी आपल्यासमोर वजन बरोबर केलं जातं त्या वस्तूचं, पण नंतर आपल्या लक्ष जरा इकडे तिकडे झाले की ते लगेच त्यातलं काही काढून घेतात किंवा काय करतात. तर अशा प्रकारे अनेक पद्धतीने ग्राहकांच्याच फसवणूक होत आहे. मग अशा प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यात यावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. मग आता ही सगळी ग्राहकांची फसवणूक आहे. ग्राहकांना योग्य त्या पद्धतीने माल पुरवला गेला पाहिजे. मग त्यांना जर भेसळयुक्त माल दिला तर नक्कीच हे ग्राहकांच्या जीवावरती बेतू शकतं. मग म्हणून या सगळ्या फसवणुकीपासून ग्राहकांना संरक्षण मिळावं यासाठी ग्राहक चळवळ सुरू करण्यात आली होती. मग चळवळी नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. 1980 नंतरच्या चळवळींना नवसामाजिक चळवळी असं म्हटलं जातं, कारण त्यांचे स्वरूप आधीच्या चळवळींपेक्षा जरा वेगळे होते. मग त्या अधिक विषयनिष्ठ होऊ लागल्या. म्हणजेच एकेका विषयाभोवती जनआंदोलन करण्याचा प्रयत्न होऊ लागला. आता सपोज की ग्राहक चळवळी आहेत, तर जागो ग्राहक जागो म्हणजे काय, फक्त ग्राहकांविषयीच ती जी चळवळ आहे ती फक्त ग्राहकांच्या प्रश्नाविषयीच फिरणार. ओके. मग पुढील पाठामध्ये आपण लोकशाही समोरील आव्हानांचा विचार करणार आहोत. आता आपण पाहतो की आपल्या देशामध्ये काय आहे, लोकशाही आहे. मग लोकशाही समोर देखील अनेक आव्हाने आहेत. मग ती कोणती आहेत, जसं की दहशतवाद वगैरे आहे. मग या सगळ्या आव्हानांचा अभ्यास आपण पुढील 5व्या पाठामध्ये करणार आहोत. तर या 4थ्या पाठामध्ये आपण काय पाहिले की कोणत्या कोणत्या चळवळी आहेत, त्या चळवळींची काय उद्दिष्ट होती. सगळी स्त्री चळवळी असते, त्या स्त्री चळवळींमध्ये पुढाकार कोणी घेतला. मग पर्यावरण चळवळी ही काही फक्त एका देशाची नाही आहे, संपूर्ण जगासाठी आहे. मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. आय होप की तुम्हाला हा लेसन समजला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.